रेशीम शेती फायद्याची करण्यासाठी शेतकऱ्यांनी तुती बागेचं व्यवस्थापन शास्त्रीयदृष्ट्या करणं महत्त्वाचं आहे। यामध्ये प्रामुख्याने तुती बागेसाठी पूर्व मशागत, जात निवडणं, लागण करणं, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन यावर भर देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुतीचे रोप भविष्यात किमान 20 वर्ष चांगल्या पाल्याचं उत्पादन घेण्यास सक्षम होईल, यासाठी त्याची योग्य प्रकारे योग्य उंचीवर छाटणी करून ठराविक फांद्या राखणं गरजेचं आहे। तुती बागेचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात रेशीम शेती तज्ञ डॉक्टर ए.डी. जाधव यांच्याकडून। रेशीम शेती फायद्याची होण्यासाठी खरं म्हणजे बागेचं व्यवस्थापन शास्त्रीयदृष्ट्या करणं अत्यंत गरजेचं असते आणि यामध्ये प्रामुख्यानं तुतीची लागवड करण्यापासून त्याची जात निवडणे, तुतीची लागवड करणं, जमिनीची मशागत, पाण्याचं नियोजन, रासायनिक खताचं नियोजन, शेणखताचं नियोजन, हे सगळं जर नियोजन आपण केलं तर तुतीच्या बागेचं व्यवस्थापन अत्यंत चांगलं होतं। तुतीच्या पानांचा दर्जा अत्यंत चांगला होतो, पानांचं उत्पादनही वाढतं आणि कीड रोगांचं सुद्धा प्रादुर्भाव अत्यंत कमी होतो। आता खरं म्हणजे लागवड केल्यापासून जर आपण हे केलं की त्याचं जर खोड व्यवस्थित तयार होण्यासाठी छाटणी आणि त्याचं जर नियोजन केलं तर खोड त्याचा बुंदा मोठा केला गेला पाहिजे आणि एकदा बुंदा व्यवस्थित तयार झाला की त्या प्रत्येक बुंद्याला 5-6 फांद्या किंवा किमान 8 फांद्या आपण ठेवल्या तर त्या फांद्याने येणारी जी पानं आहेत ही अत्यंत चांगल्या दर्जाची होतात आणि त्याचं उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे होतं। आता लागवड जी आपण पाहतो ही पट्टा पद्धत आहे। 2 झाडामध्ये 3 फुटाचा 2 ओळीमध्ये 3 फुटाचं अंतर आहे, 2 झाडामध्ये 2 फुटाचं अंतर आहे आणि मध्ये 4 फुटाचा पट्टा आहे। तर याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित त्याचे खोडांचं नियोजन केलं, छाटणीचं नियोजन केलं आणि आंतरमशागत आणि खतांचं नियोजन केलं तर याच्यामध्ये तुतीच्या पानांचा दर्जा आणि उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात येतं। मशागतसुद्धा, आंतरमशागतसुद्धा फार महत्त्वाची आहे। त्यामुळे वेळोवेळी बैल असेल किंवा इतर अवजारांच्या सहाय्यानं आंतरमशागत करणंही नियोजन गरजेचं आहे। याचबरोबर पाण्याचं जे नियोजन आहे, जर ह्या पट्टा पद्धतीमध्ये आपण ड्रीप पद्धतीचा अवलंब केला तर आपल्याला अत्यंत कमी पाणी लागतं आणि अत्यंत कमी पाण्यामध्ये म्हणजे थोडक्यात ऊसापेक्षा 30% पाणी यायला लागतं आणि एवढ्या कमी पाण्यामध्ये सुद्धा आपण तुतीचं नियोजन चांगलं करू शकतो। आणि पानामध्ये प्रामुख्यानं पाण्याचं प्रमाण 70 ते 72% असलं पाहिजे। साखरेचं प्रमाण चांगलं असलं पाहिजे। कॅल्शियम, व्हिटॅमिन ए आणि इतर जीवनसत्वांचं सुद्धा जर प्रमाण चांगलं आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं जर प्रमाण चांगलं तुतीच्या पानामध्ये असेल, अशी पानं जर आपण रेशीम कीटकांना खायला घातली तर नक्कीच रेशीम अळ्यांची वाढ अत्यंत निरोगी होते। त्याच्या पोटामध्ये रेशीम ग्रंथीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रेशीम तयार होतं आणि साहजिकच असे रेशीम कीटक चांगल्या दर्जाचे कोश निर्मिती करतात आणि एकदा चांगल्या दर्जाचे, चांगल्या गुणवत्तेचे कोश जर तयार झाले तर साहजिकच त्याला बाजारामध्ये सुद्धा चांगला उठाव असतोय, चांगली मागणी होते आणि शेतकऱ्यांना सुद्धा याच्यापासून चांगली आर्थिक मिळकत होते। रेशीम शेतीमध्ये प्रामुख्यानं विवन जी जात आहे ही अत्यंत चांगली आहे। साधारण एकरी 20 ते 25 हजार किलो पाला वार्षिक देते आणि याची लागवड जर आपण पावसाळ्यामध्ये केली, साधारण जून आणि जुलैमध्ये, एकतर काड्याद्वारे लागवड करता येते। 6 इंचाचे तुकडे करायचे, जमिनीमध्ये साधारण त्याचा 70% भाग टाकायचा, 25% भाग वर ठेवायचा आणि मग एकदा लागवड केली की 1 महिन्यामध्ये त्याला फुटवे येतात। मुळा फुटण्याची प्रक्रिया साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये पूर्ण होते आणि 3 महिन्यामध्ये तुतीची बाग ही कीटक संगोपना योग्य तयार होते आणि साहजिकच अशा बागेमध्ये आपण लगेच कीटक संगोपन सुरू करू शकतो। तुतीचे जी एक काड्यापासून लागवड करू शकतो किंवा आपण रोपापासूनही लागवड करू शकतो। याच्यासाठी आपण उन्हाळ्यामध्ये जर रोपांची तयारी केली, म्हणजेच काड्या लावल्या आणि रोपा तयार केली आणि तयार झालेली रोपं आपण जर 2-2.5 महिन्यानंतर उपटले आणि ती प्रत्यक्ष आंतरमशागत करून आणि जमिनीची तयारी करून जर लागवड केली तर अशा बागेमध्ये आपण साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्येच तुतीची बाग तयार करू शकतो आणि रेशीम शेतीसुद्धा लवकर आपणाला सुरुवात करता येते, तुटाळी कमी होते। त्यामुळे 100% तुतीची झाडं जी आहेत ती त्या बागेमध्ये जगू शकतात आणि अशी 100% झाडं जर जगले तर नक्कीच पानांचं उत्पादन पुरेसं होतं, चांगल्या दर्जाची पानं होतात आणि प्रथम वर्षापासूनच आपण अंडीपुंजांची संख्या जास्त घेऊ शकतो। कोशांचं उत्पादनसुद्धा आपण चांगल्या प्रकारे घेऊन जास्तीची आर्थिक मिळकत त्यामध्ये करू शकतो।